राधा अतिशय सुंदर गोरीपान, उंच बांधा असलेली, त्याचबरोबर लांब सडक केस अगदी शोभून दिसायचे. IT कंपनीत नोकरी करणारी, स्वावलंबी आणि महत्त्वाकांक्षी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. तर अविनाश नावाला साजेला, राजबिंडा, उंच, रंगाने जरी सावळा, पण मनाने मात्र फार सुंदर. तोही IT कंपनीत, घरातील मोठा मुलगा. त्याला एक बहीण, ती मात्र सासरी गेलेली. वडिलांचे क्षेत्र लहानपणीच हरवलेला अविनाश, त्याने आपल्या घराची पूर्ण जबाबदारी अगदी योग्यरित्या सांभाळलेली. राधा आणि श्यामने प्रेमविवाह केलेला, परंतु तोही घरातल्याच्या संमतीने. सुरुवातीला त्यांचा संसार अगदी आनंदात चाललेला. काही दिवसानंतर छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होऊ लागली. घरातले वातावरण बिघडण्यास सुरुवात झाली. राधा समजदार असल्यामुळे दरवेळेस एक पाऊल मागे घेत. घरात वाद नको म्हणून तिने सासूबाईंची प्रत्येक गोष्ट ऐकायला सुरुवात केली. देवघरात पूजा करत असताना सासूबाई जरा मोठ्याने म्हणाल्या, राधा, उद्या सुट्टी घे. चित्रा आणि जावई बापू येणार आहेत घरी. पण आई, पण बिन काही नाही. तुला पहिलेच सांगितले, नोकरी करायची असेल तर घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून तुला उद्या सुट्टी घ्यावीच लागेल. राधाने आशेने श्यामकडे पाहिले. त्याला तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न दिसले, पण तो काहीच न बोलता बॅग घेऊन गाडीत जाऊन बसला. त्याच्या पाठोपाठ राधानेही पर्स उचलली आणि शांतपणे जाऊन गाडीत बसली. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. राधा, तुला वाटले असेल की मी आईला काहीतरी बोलावे, पण तुला माहीत आहे, मी आईला काही बोलू शकत नाही. मी जर तुझी बाजू घेतली तर आई कुठल्या गोष्टी कुठे नेते. राधा यावर काहीच बोलली नाही. राधाने ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली. तिची नणंद आणि नवरा आले. राधाने मस्त गरम गरम नाश्ता बनवला. अहो वहिनी, हे काय 10:30 वाजले? आम्ही तर तिकडे 11 वाजता जेवतो. जा राधा, तो नाश्ता ठेव तिकडे आणि स्वयंपाकाला लाग. नको आता. दे. आता स्वयंपाकाला लागली तर स्वयंपाक व्हायला लागतील 2 तास. केलं तर खाऊ दे 2 घास. त्यानंतर राधाने वरण भाताचा कुकर लावला. 4-5 माणसांच्या पोळ्या, श्रीखंड, भाजी, सर्व जेवण तयार करून सगळ्यांना जेवायला वाढले. सगळ्यांची जेवणे झाली. त्यानंतर तिने स्वतःसाठी ताट वाढून घेतले. तोपर्यंत सासूबाई आल्या. अगं राधा, चित्रा 2 दिवस झाले इकडे लग्नाला आली होती. ती चालली आहे. तिची मुलं वाट बघत असतील. ती बासुंदी शिल्लक आहे, ती डब्यात टाक. अहो आई, 2च वाट्या शिल्लक आहे. असू दे, आता कोणी खाणार आहे? तिने भांड्यातला डबा घेतला आणि बासुंदी टाकली. ती खूपच कमी दिसू लागली म्हणून तिने ताटात घेतलेल्या वाटीतील बासुंदीही डब्यात टाकली. वहिनी, अहो मला कुंकू लावा. मला घरी जायला उशीर होतोय. तुम्हाला काय घरी बसून जेवायचं आहे? रूपा ताटावरून उठली आणि कुंकू लावले. तसे ती निघून गेली. तेवढ्यात श्याम घरात आला आणि म्हणाला, राधा, अगं आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. डोकं खूप दुखत आहे. थांबा, मी चहा करते आणि गोळी आणते. अरे वा, आज घरात खूप मस्त वास येत आहे. काही गोड असेल तर घेऊन ये खायला. राधाने सासूबाईकडे बघितले आणि किचनमध्ये निघून गेली. तुला रे कधीपासून गोड खायची इच्छा होऊ लागली? होते कधी कधी गोड खायची इच्छा. राधाने चहा करून आणला आणि टेबलावर ठेवला. हे घ्या चहा आणि ही गोळी. अगं, मला चहा नको होता. अहो, आता गोड काही नाही. सकाळी बासुंदी केली होती, तिची चव मला चाखायला मिळाली नाही. तुम्ही तर ऑफिसमध्ये होता. सासूबाईला तिच्या बोलण्याचा राग आला. अगं, नाही खाल्लीस तर मरणार नाही. पाहिजे असेल तर कर उद्या. सासूचे हे शब्द रूपाला खूपच टोचले. थोड्या वेळ ती शांतच उभा राहिली आणि राधा म्हणाली, सासूबाई, हे काय बोलताय? मी सून आहे तुमची. तुमच्या मुलाची बायको आहे. याचं तरी काही भान ठेवा. आता तू मला अक्कल शिकवणार आहे का? वर्ष होईल लग्नाला, पण कोणत्याच पदार्थाला चव नाही.
नोकरी करून पोट भरत नाही, हाताला चव असावी लागते. म्हणजेच आजचं जेवण बेचव होतं म्हणायचं तुम्हाला? होय. कुठे मीठ होतं तर कुठे नव्हतं. काय ती बासुंदी? तिला कसली चवच नव्हती. मजबुरी म्हणून खावी लागली. दुसरा काही पर्यायच नव्हता. अरे वा, बेचव जेवण बरं खाल्लं तुमच्या मुलींना आणि जावयाने. तेवढेच नाही तर घरीही घेऊन गेले. हेच तर खुपतं तुझ्या डोळ्यात. माझी लेक आहे, तिचाही अधिकार आहे या घरात. ती काहीही घेऊन जाईल. तू कोण ग बोलणारी? या दोघींचे भांडण वाढत आहे हे पाहून श्याम म्हणाला, प्लीज राधा, आवर, चल लवकर. सकाळी उठून ऑफिसलाही जायचं आहे. राधा पुढे काहीच न बोलता वर निघून गेली. असेच 8-10 दिवस गेले आणि राधाला खूप ताप आला म्हणून ती सुट्टी घेऊन घरी होती. नेमके त्याच दिवशी तिची नणंद तिच्या नंदेला घेऊन घरी आली. दरवाजावरची बेल वाजली. आईने दार उघडले आणि समोर चित्राला पाहून, अशी अचानक? हो, इकडे जरा काम होतं म्हणून आले होते. म्हटलं जाता जाता तुला भेटून जाऊ. बरेच दिवस झालं भेट झाली नाही. ए बस, थांब, मी चहा टाकते आपल्याला. राधा नाही का कामावरून आणखी आली? महाराणीला बरं नाही, झोपलेल्या आहेत. बरं जमतं बाई यांना महिन्याला आजारी पडायला. आईने चहा बनवला. स्नॅक्स आणि चहा त्यांना दिला. चित्रा चहा पिऊन राधाच्या रूममध्ये गेली आणि तिला म्हणाली, राधा, जमत नसेल तर दे बाई काम सोडून. उगीच आईची दगदग होते. तुला काय आयतं खायला मिळतं? नणंदबाई जरा घाईत होती, त्यामुळे जास्त काही बोलली नाही आणि निघून गेली. इथे मात्र आईच्या डोक्यात दुसरंच काहीतरी शिजत होतं. तिने कुकर लावला, भाजी केली, 4-5 चपात्याची कणिक मळली आणि गरम गरम जेवून घेतले. श्याम मात्र अजून आला नव्हता. त्याला यायला खूप वेळ झाला. रात्रीचे 9 वाजले होते. चित्रा तापाने फणफणत होती. घड्याळाकडे बघता बघता तिचा डोळा लागला. दारावरची बेल वाजली आणि आईने दार उघडले आणि म्हणाली, आज वेळ केलास यायला? हो, ऑफिसमध्ये थोडं जास्त काम होतं. तू जेवलीस? हो, मी जेवली. तू आणि राधा जेवून घ्या. तिला किती वेळा सांगितलं, माझी वाट बघत जाऊ नको. अगोदर डोक्यावर चढवायचं आणि आता ओरडत बसायचं. आता तू नको सुरू करू. तो बेडरूममध्ये गेला आणि फ्रेश होऊन आला. राधाला म्हणाला, राधा चल जेवायला. तरी ती काहीच बोलली नाही. परत तो म्हणाला, राधा जेवायला चल. आत्ता मात्र तो चिडून तिच्या अंगावरली ब्लँकेट ओढली आणि ब्लँकेट ओढत असताना त्याचा स्पर्श तिच्या हाताला झाला. ती मात्र तापाने फणफणत होती. त्यानंतर त्याने तिच्या डोक्याला, तिच्या अंगाला हात लावून पाहिलं तर त्याला चटके बसत होते. त्यांनी कपडे घातली आणि तिला तसंच धरून कारमध्ये बसवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये तिला डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. काही रक्ताच्या तपासण्या केल्या. श्याम राधाच्या बाजूला बसून होता. श्यामच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. रात्री 12 वाजता राधाला थोडंसं बरं वाटलं. मग त्यांनी थोडासा ज्यूस घेतला आणि बाजूच्याच कॉटवर पडून राहिला. सकाळी त्याच्या मोबाईलवर फोन आला. तो आईचाच होता. श्याम, अरे कुठे आहेस? रात्रभर तू घराच्या बाहेर होता, सांगतही नाहीस. अगं आई, थोडं गडबडीत होतो. राधाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. बरं, तू ये लवकर घरी. आईने एका शब्दानेही राधाची चौकशी केली नाही हे त्याच्या मनात आलं. खरंच आई राधाचा तिरस्कार करते हे त्याला माहीत होतं, पण एवढा तिरस्कार करते हे त्याला माहीत नव्हतं. त्याला वाटले कालांतराने होईल सगळं ठीक, पण परिस्थिती काही वेगळीच होती. शेजारी असला तरी आपण त्याची चौकशी करतो. त्याच्या मनात येऊन गेलं, ही तर माझी बायको आहे. हा विचार करूनच त्याचं डोकं दुखायला लागलं. तेवढ्यात त्याला एका नर्सने आवाज दिला, सर, मॅडमच्या आणखीन काही चाचण्या कराव्या लागतील. ठीक आहे, ज्या करायच्या आहेत त्या सर्व चाचण्या करून घ्या आणि माझ्या राधाला ठणठणीत बरं करा. त्यानंतर
त्यांनी ऑफिसमध्ये फोन लावून सुट्टी घेतली आणि थोड्या वेळाने राधाला जाग आली त्यावेळेस श्याम तिचा हात हातात घेऊन बसला होता. तिने त्याच्याकडे पाहून स्माईल केली. तो म्हणाला, तू ठीक आहेस ना आता? मी ठीक आहे. तुम्ही घरी जाऊन फ्रेश व्हा आणि नाश्ता करून या. तुम्ही काही खाल्लं नसेल ना? हो. थोड्या वेळाने नाश्ता येईल, तू पण नाश्ता करून घे. आणि तो घरी गेला. घरी येऊन श्याम फ्रेश होऊन आला. त्याच्या हातात चहा देत, रात्री तू जेवला नाहीस? जेवण तसंच पडलं आहे. तिला 103 ताप होता आणि तुला इथे जेवणाचं पडलं आहे? काही नाही होत. 2 माणसांचा तर स्वयंपाक करायचा आणि आजारी पडली. आमच्या वेळेस एवढा मोठा खटला होता. अंगात ताप असतानाही आम्ही सगळी कामं करायचो. आई, ते नको सांगू मला. तिला घराची आणि ऑफिसची दोन्ही जबाबदाऱ्या असतात. काम करून थकवा जाणवतच असेल. काय बाई, तिने जादू केली. माझा मुलगा असून माझ्या विरोधात बोलतो. मी विरोधात बोलत नाही. जे खरं आहे ते सांगत आहे आणि जे सत्य आहे त्याचीच बाजू घेत आहे. तुझं बोलून झालं असेल तर वरण भात करून देत असेल तर दे. मला पूजा करायची आहे. वेळ नाही आत्ता. श्यामच्या लक्षात आलं आई काही डब्बा देणार नाही. म्हणून तो घराबाहेर पडला आणि एका हॉटेलमधून वरण भात घेतला. राधाला कळाले होते त्यांनी डब्बा बाहेरून आणला आहे. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आले, परंतु ती काहीच बोलली नाही. काही बोलली असती तर श्यामला वाईट वाटलं असतं. संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते घरी गेले. घरी गेले पाहते तर समोर तिची आई. आई बसलेली. ती आश्चर्याने तिला म्हणाली, आई तू कशी? श्यामकडून कळाले तू आजारी आहे म्हणून आले. बरं झालं तुम्ही आलात. राधा, जा वर आराम कर. श्यामला माहीत होतं त्याची आई काही करणार नाही. 2-3 दिवसात राधा ठीक झाली. त्या दिवसात तिच्या आईने तिची पूर्णपणे काळजी घेतली. सासूबाईंना मात्र तिची आई आलेलं आवडलं नाही. ती त्यांच्याशी एकदाही बोलली नाही किंवा तिने राधाची चौकशीही केली नाही. राधा बरी झाल्यानंतर तिची आई गेली. एके दिवशी संध्याकाळी जेवत असताना सासूबाई म्हणाल्या, मी काही केलं नसतं. आईला बोलावून घेतलं लोकांना सांगायला सासू काही करत नाही. राधा काही बोलणार त्या अगोदर श्याम म्हणाला, अगं आई, तिला काहीच माहीत नव्हतं. मीच बोलावून घेतलं होतं. तसेही तुला देवपूजेतून वेळ मिळाली नसती. मग राधाचं कोण करणार? तसंही तेवढी आजारी नव्हती आणि सासू सुनेचं कधी करत नसते. राधाने श्यामला शांत राहण्यास डोळ्यांनी खुणावले. म्हणून काही न बोलता तो उठून निघून गेला. 8-10 दिवसांनी राधा कामावर जाऊ लागली. सर्व काही पूर्वीप्रमाणे चालू होतं. तोच नणंद आजारी पडली म्हणून माहेरी आली. राधा सगळं आवरून नेहमीप्रमाणे कामाला निघाली. तो सासू म्हणाली, अगं राधा, नणंद आजारी आहे. तिला काय हवं नको ते बघावं, सुट्टी घेऊन घरी राहावं, एवढंही तुला कळत नाही का? तुला समजून घ्यायचं नाही? राधा ऐकून न ऐकल्यासारखं करून पर्स उचलून कामाला निघून गेली. ती काहीच बोलली नाही कारण श्याम बाहेरगावी गेला होता. जर काही बोलली असती तर सासूबाईंनी त्याला तिखट मीठ लावून सांगितलं असतं. दिवसभर सासूबाईला खूप काम पडलं. नंदेला हवं नको ते करून देणं, तिच्या 2 मुलांचं आवरणं, दोन्ही मुलांनी दिवसभर परेशान करून ठेवलं होतं. संध्याकाळी राधा घरी आली. तिने सगळं पटापट आवरलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाल्यावर सासूबाईंनी नातवंडाला जेवू घातलं आणि दोघींचं जेवण घेऊन लेकीच्या रूममध्ये गेली. इकडे राधा आराम करत होती. 9 वाजले, जेवायची वेळ झाली. तसे राधा जेवायला वाढू का म्हणून विचारायला गेली. आमचं जेवण झालं. चित्राला लवकर जेवायची सवय आहे. अहो आई, आवाज तरी द्यायचा ना. ताई झोपल्या होत्या म्हणून मी थांबले होते. अगं, मला बरं नाही म्हणून गरम गरम खाऊन घेतलं. काही जेवण जात नाही मला आणि तसंही तुला उशिरा जेवायची सवय आहे. तसं राधाने दरवाजा बंद केला आणि किचनमध्ये गेली. पाहते तर काय, सगळ्या कट्ट्यावर राडा. ना भाजीवर झाकण, ना पोळ्याच्या डब्यावर झाकण.
बेसिंगमध्ये सगळ्या भांड्यांचा राडा. ते पाहून तिने कमरेला पदर खोचला आणि सर्व भांडी घासून कट्टा साफ केला. ताट वाढून घेतले तेवढ्यात श्यामचा फोन आला. हॅलो, जेवलीस का? हे काय, आत्ताच ताट वाढून घेतले. तुम्ही जेवलात का? हो, मी जेवलो आणि आता गाडीला बसलो आहे. येईल सकाळपर्यंत. काय झालं? तुझा आवाज खूप खोल येत आहे. दमलीस का? नाही, तसं काही नाही. अगं, जास्त काम नको करू. आत्ताच आजारातून उठली आहेस. या लवकर. आणि जेवण करून राधा झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी श्याम आला. सकाळी उठून राधा नेहमीच्या कामाला लागली. आज सासूबाईंनी नेहमीपेक्षा जरा जास्तच आवाज चढवला होता. तूच राधाला सांग, चित्रा काही नेहमी येते का? तू कर तिचे लाड. तिच्या आईने काय असं शिकवलं आहे का? सासरच्या माणसाशी असं वागायचं, हे असले संस्कार दिले आहेत का तिच्या आईने? आता मात्र राधाचा पारा चढला. हे बघा आई, तुम्ही मला काहीही बोला, पण माझ्या माहेरच्या माणसांना काही बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला. आणि त्यांना काही बोललेलं मी सहनही करणार नाही. श्याम, बघ कशी तिची जीभ चुरू चालते. गोगलगाय आणि पोटात पाय. सासूबाईचे पूर्ण होतं नाही तोच राधा बोलली. आई, त्यांना काही बोलायचं नाही. जे काही सांगायचं ते मला सांगा. असं मोठ्यांशी बोलायला मला अजिबात आवडत नाही, पण काय करू? आता माझी सहनशक्ती संपली आहे. मीही एक बाई आहे. मलाही मन आहे. माझ्याही काही भावना आहेत. हे तुम्ही विसरलात का? का मी सून आहे म्हणून काहीही बोलायचं? मी आज जरा स्पष्टच बोलते. तुम्ही जसं माझ्याशी वागता ना, तसंच यापुढे मी तुमच्याशी वागेल. बघितलं कशी बोलतेही. ते आपल्यामध्ये एक शब्दही बोलणार नाही. आजपर्यंत मी तुमचं सगळं ऐकत गेले, एक शब्दही बोलले नाही. पण आता नाही. माझी करायची वेळ येते तेव्हा तुम्ही मात्र मागे सरकता. आणि मी तुमचं करायचं, मी पुढाकार घ्यायचा. या अगोदर फक्त माझ्या नवऱ्याने माझी साथ दिली आहे. मी माझ्या नवऱ्यासाठी वाटेल ते करेल, पण मी कुणाची सून नाही. मी कुणाची वहिनी नाही किंवा कुणाची मामी नाही. यापुढे मी फक्त माझ्या नवऱ्याची. एवढे म्हणून ती ढसाढसा रडायला लागली आणि श्यामच्या गळ्यात पडली. नेहमी हसत असणारी राधा आज मात्र उदास आणि दुःखी दिसली. श्यामने तिला सोफ्यावर बसवले आणि पाण्याचा ग्लास दिला. तिच्या डोळ्यातील पाणी पुसले. ती कधी असे कोणाला बोलत नसल्यामुळे ती म्हणाली, माफ करा, मी जरा जास्तच मोठ्याने बोलले. पण एकदा तुम्ही तुम्हाला माझ्या ठिकाणी ठेवून बघा. मग तुम्हाला कळेल कशा वेदना होतात, कसं मन मारून जगावं लागतं. कोणी काहीच बोललं नाही. थोड्या वेळाने राधानीच बोलायला सुरुवात केली. तुमची मुलगी जेव्हा सून म्हणून दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा तुम्हाला तिच्या सासरचे नियम जीवघेणे वाटतात. परंतु तेच नियम तुमच्या सुनेला लावताना जराही विचार येत नाही. तीही कुणाची तरी मुलगी आहे. हा विचार तुम्ही लोक का करत नाही? हे खूप दुःखदायक, वेदनादायक आहे आमच्यासारख्या मुलींसाठी. चित्रा हे सगळं रूमच्या बाहेर उभा राहून ऐकत होती. तिच्याही डोळ्यात पाणी आले. अहो वहिनी, तुम्ही जे बोलत होता तो एक ना एक शब्द खरा आहे. खरंच तुमच्या एवढे शहाणपण माझ्यामध्ये असतं तर किती बरं झालं असतं. माझ्यासारख्या काही मुली असतात ज्या माहेरच्या घरी येऊन भावाच्या संसारात ढवळाढवळ करतात. वहिनी, नंदेच्या हसत्या खेळत्या नात्याचा मी वेगळाच अर्थ लावला. मी बदलण्याचा नक्की प्रयत्न करेन. जमलं तर मला माफ कर. मुलीने माहेरी येऊन 2 घास सुखाचे खावे आणि माहेरच्या घरी कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ न करता आनंदाने निघून जावे. एक स्त्री असणं फारसं अवघड नाही. परंतु ज्यावेळेस मुलगी माहेरची सगळी नाती सोडून सून म्हणून सासरच्या घरी येते आणि त्या माणसांना आपलंसं करू पाहते, त्यावेळेस ती सासरची मंडळी तिला का नाही स्वीकारत? तिलाही तुम्ही आपलंसं करून बघा. मग तीही तुमच्यासाठी काहीही करू शकते. एवढं बोलून राधा बेडरूममध्ये निघून गेली.
दुसऱ्या दिवशी चित्राही तिच्या घरी निघून गेली. सासूबाईलाही कुठेतरी आपली चूक कळाली होती, पण ती त्यांनी कधी बोलून दाखवली नाही. संसार म्हटलं की छोटी मोठी भांडण तंटे आलेच, रुसवे-फुगवे आले, पण त्याचबरोबर प्रेमाने एकमेकाला दिलेली साथ आणि आनंदाने फुलवलेला संसार हा अधिक आनंददायी असतो. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा.